जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लावर आणि शिमल्याच्या भावात वाढ झाली आहे, तर घेवडा आणि कांद्याच्या भावात घट झाली आहे। अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत। गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आता बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथीसह चाकवत, अंबाडी आणि पालक या भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे। जवळपास 30 ते 40% दरात घसरण झाल्याचं समोर आलं। मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीमध्ये फळांची आवक घटल्यामुळे फळांची भाववाढ झालेली आहे। शेतकरी हा माल बाजारात पाठवत नसल्यामुळे फळांची आवक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। पितृपंधरवडा सुरू असल्याने सर्वच फुलांना नगण्य मागणी आहे, तुलनेने भावही कमीच आहेत। दरम्यान गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्याने फुलांच्या भावातही वाढ होणार आहे। कोरोनापासूनही आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून या सर्वांचा परिणाम फळांच्या मागणीवर झाला आहे। विदेशी फळांना देखील मागणी वाढत असून 10 वर्षात फळांची आयात तिप्पट वाढली आहे। आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 4920 क्विंटलची आवक झाली। यात सर्वाधिक आवक पुणे बाजारात 3240 क्विंटलची झाली। टोमॅटोला कमीत कमी 2100 रुपयांपासून 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला। रविवारपासून राज्यातील काही बाजार समितीमध्ये कांद्याची 32,000 आवक झाली आहे। या 2 दिवसात कांद्याचा दर चांगलाच घसरलाय। कमीत कमी दर हा 2300 रुपयांपासून ते सरासरी 4400 रुपयांपर्यंत मिळालेला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 71 क्विंटल आवक झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 4273 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। आज सर्वाधिक 45 क्विंटल आवक ही सिल्लोड बाजारात पाहायला मिळाली। गेल्या काही दिवसात गव्हाच्या दराने उसळी घेतली असून प्रति क्विंटल किमान 2400 आणि कमाल 2600 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय। यामुळे वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या शेतीमालाची दैनंदिन आवक देखील उच्चांकावर आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक 23 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 6200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। नवरात्रोत्सवाच्या भुसार बाजारात परराज्यातून साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीची आवक वाढलेली आहे। साबुदाण्याचे दर स्थिर असून शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलोमागे 4 ते 5 रुपयांनी वाढलेले आहेत। भारतातील खाद्यतेलाच्या आयातदारांनी पामतेलाच्या वाढलेल्या दरांचा फायदा घेण्यासाठी सुमारे 1 लाख टनाचे सौदे रद्द करून परस्पर अन्य देशांना आणि व्यापाऱ्यांना विकलेत। ऐन दिवाळीत दरवाढीत आणि तुटवड्यात कोणताही परिणाम होणार नाही। राज्यात पावसाचा जोर ओसरलाय। 5 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात उघडीप असणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पाहणी केली। सरकारनं जीएसटी बाबत करदात्यांना मोठा दिलासा दिलाय। ज्या करदात्यांना 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी डिमांड नोटिसा मिळाल्या आहेत, त्या आता व्याज आणि दंडाशिवाय त्यांची थकबाकी भरू शकतात। केंद्र सरकारनं तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली आहे। यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत मिळणार आहे। तरुणांना दरमहा 5000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे। यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जाणार आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी 5000 रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। या माध्यमातून सुमारे 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत। कोकण मंडळानंतर मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळानं देखील हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळाच्या माध्यमातून 8000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम आज करण्यासाठी रात्री 12:30 ते मंगळवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल रद्द करण्यात आले। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे। या कालावधीत गोरेगाव, राम मंदिर आणि मालाड या मार्गावर सर्व गाड्या फक्त 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील। मुंबई विद्यापीठामार्फत सर्व विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तरांच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत। या अभ्यासक्रमात विविध 6 वर्टिकल्स, त्यांचे मूल्यांकन आणि परीक्षा असणार आहेत। गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे। तसंच देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकार देखील सातत्याने पावलं उचलते। सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देण्यासोबतच चार्जिंगची सुविधा वाढवण्यावर भर देत आहे।
एकाच ठिकाणी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आतापर्यंत मुदत दिली आहे। निवडणूक आयोगाच्या कोणत्याही नियमाला बगल दिली जाणार नाही असे आदेश देण्यात आले। असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्त्यात किमान 1035 रुपये वेतनवाढ प्रतिदिनी करण्याची घोषणा केली आहे। ही नवीन वेतनवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे। या समितीचा अंतरिम अहवाल देखील प्राप्त झाला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं। राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात राज्य शासनाने धोरण तयार केलंय। पूर्व प्राथमिक वर्गासाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावं, या शाळांमध्ये काय सोयी सुविधा असाव्यात याबाबत समिती स्थापन करण्यात आल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे। संस्थात्मक स्तरावरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल, तर 11 ते 16 ऑक्टोबर दरम्यान प्रवेश द्यावा लागेल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, तसे स्पष्ट संकेतच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेत। त्यानंतर आता रोहित पवारांचे थेट भावी मुख्यमंत्री पदाचेच बॅनर झळकू लागलेले आहेत आणि त्यामुळे रोहित पवारांना नेमकी काय जबाबदारी मिळणार याचीच आता चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाचा दौरा केला। यावेळी त्यांनी जाहीर सभेत बोलताना रोहित पवार यांच्या मंत्रिपदाचे स्पष्ट संकेत देऊन टाकले। रोहितची पहिली खासियत ती तुमची सेवा करण्याची आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी। विशेष म्हणजे शरद पवार यांच्या विधानाला महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी सुद्धा समर्थन दिल्याचं दिसलं। सरकार आल्यावर जर त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये रोहित पवारांसारखा एक उमदा माणूस असेल तर बिघडलं कुठे? शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिल्याचे तात्काळ पडसाद उमटलेत। नाशिकमध्ये रोहित पवार यांच्या समर्थकांनी थेट बॅनरबाजी केली आहे। कर्जत जामखेडच्या मतदारांच्या समोर पवारांनी रोहित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं। आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला। पण हे करतानाच पवारांनी राज्याच्या जबाबदारीचे सुद्धा संकेत दिलेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रोहित पवार यांना नवं बळ मिळालंय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या खास अशा आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत। राज ठाकरे हे कायमच विरोधकांवर त्यांच्या खास शैलीतून टीका करतात, मात्र रेल्वेतील प्रवासादरम्यान त्यांचं वेगळं रूप समोर आलंय। पाहूयात। ही दृश्य आहेत चिमुकल्याच्या घोषणेनंतर स्वतः राज ठाकरे यांनी जय महाराष्ट्र म्हणून घोषणा दिल्याची। राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या प्रवासादरम्यान लहान मुलांसोबतच्या व्हिडिओची सध्या मोठी चर्चा आहे। एका चिमुकल्यानं राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। यानंतर राज ठाकरे त्या मुलाला भेटले। राज ठाकरेंना पाहून या चिमुरड्यानं उत्स्फूर्तपणे आधी नमस्ते आणि त्यानंतर जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली। विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी सुद्धा त्याला पाहून जय महाराष्ट्र म्हटलं आणि त्याला ट्रेनच्या दारापर्यंत निरोप द्यायला सुद्धा आले। ट्रेनच्या दारावर राज ठाकरे उभे असताना सुद्धा हा चिमुकला त्यांच्याकडे पाहत होता आणि हात उंचावून त्यांना जय महाराष्ट्र म्हणत होता। आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांचं एक वेगळंच रूप या निमित्तानं पाहायला मिळालं। गेल्या वर्षी मुंबईतील 11% मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर आलेला आहे। यामुळे आता पालिकेनं जनजागृती मोहीम सुरू केली आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पहिल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर झालेल्या आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 8,498 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वे रुळालगत असलेले झोपडपट्टीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। वर्षानुवर्ष मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा झोपडपट्टीधारकांनी दिला आहे। मुंबई कोल्हापूर बसचं भाडं दुपटीहून अधिक वाढवण्यात आलेलं आहे। एरवी खरं तर 600 ते 800 रुपयांदरम्यान असलेलं बसचं भाडं सणासुदीसाठी 1,500 ते 1,800 रुपयांदरम्यान आकारलं जात आहे। ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणारा सर्व्हिस रोड सिमेंटचा बनवण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून हे काम केलं जाणार आहे। यावर बीएमसी एकूण 1,600 कोटी रुपये खर्च करणार आहे। मीरा भाईंदर शहराचा पाणीपुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊनमुळे विस्कळीत झालेला आहे। त्यामुळे शहरात पाणीबाणी ओढवली असून पाणीपुरवठा 60 ते 70 तासांवर गेलाय।
महानगरपालिकेनं गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित केलेल्या 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली केलेली आहे। याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडके यांनी बीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मुंबईतील विविध प्रशासकीय विभाग स्तरावरील कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानं सचेत हे मोबाईल ॲप तयार केलेलं आहे। ते 1 ऑक्टोबरपासून ॲप वापरात येणार आहे। मात्र पालिकेतील अभियंते या ॲपला विरोध करत असून ॲप न वापरण्याचं आवाहन अभियंत्यांच्या संघटनेनं केलंय। डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे। मात्र फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणारी ही परीक्षा स्थगित करण्यात आलेली आहे। येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते। बाजारात रंगबिरंगी वस्त्र, आकर्षक दागिने आणि पारंपरिक सजावटीच्या वस्तूंनी दुकानं सजली आहेत। भाजी, मिठाई आणि दूध या गोष्टी खरेदी करताना अनेक वेळी विक्रेते मापात पाप करत नागरिकांना फसवतात आणि असं झाल्यास त्यांना हजारोंचा दंड भरावा लागतो। मात्र तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे।